हे सगळं तुमचं आहे? नाही 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 नाही, शेजार त्यांची मागून आणली आणि माझ्या घरात लटकवलेली. हो, माझ्या घरात लटकवली म्हणजे माझीच असणार की. ओ बाई, हसताय काय? काय जोक बिक वाटला का काय तुम्हाला? आमचे आबा स्वतः कबड्डी चॅम्पियन आहे. ही सगळी मेडल्स त्यांचीच आहे. आणि नुसते चॅम्पियन नाही, स्टेट लेवलचे चॅम्पियन आहेत. स्टेट लेवलचे. तुम्ही स्वतः एक कबड्डी चॅम्पियन असून तुमची इच्छा नाहीये तुमच्या मुलीने कबड्डी खेळावी? नाही म्हणजे खरंच आश्चर्य वाटतंय मला काका. कसं आहे, एरवी पालकांना वाटत असतं ना त्यांच्या मुलांनी त्यांच्यासारखं व्हावं, डॉक्टरच्या मुलींनी डॉक्टर व्हावं, पायलटच्या मुलींनी पायलट व्हावं. तुम्ही स्वतः एक स्पोर्ट्समन असून तुमच्या मुलीला कबड्डी खेळू देत नाहीयेत. खरंच दुर्दैव म्हणायचं. तुमचा हा मुलगा कुस्तीपटू आहे ना? त्यांनी खेळ खेळलेला चालतो, तुमच्या मुलीने खेळ खेळायचा नाही. हा काय भेदभाव आहे? तेव्हा भेदभाव नाही, याला घराची इज्जत राखणं असं म्हणतात. आणि पोरीच्या जातीला कबड्डी खेळणं शोभत नाही. तिने फक्त चूल आणि मूल एवढं सांभाळावं. आमच्या घरामध्ये संध्याकाळ होण्याच्या आत घरात पोरगी पाहिजे आणि विचारल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. रांधा वाडा उष्टी काळा एवढंच पोरींचं काम. ते कबड्डी बिबड्डी पोरींचं काम नाहीये. कबड्डी खेळून काय होणार आहे? सासू जाऊन काही कबड्डी खेळणार आहे? आणि पोरींनी कबड्डी खेळून काय होणार आहे? काय म्हणाले? मुलींनी कबड्डी खेळून काय होणार आहे? काका, तुमच्या माहिती करता सांगते, नुकताच भारतीय महिला कबड्डी संघाने विश्वचषक जिंकलाय. विश्वचषक. अहो, किती अभिमानाची गोष्ट आहे ही आपल्यासाठी. समजा तुम्ही आज लक्ष्मीला कबड्डी खेळण्याची परमिशन दिली तर कदाचित कदाचित उद्या जाऊन ती त्या स्तरापर्यंत पोहोचू शकते. तेवढी टॅलेंटेड आहे ती. अहो, तुमच्या घरात हिरा असून तुम्हाला तो राखेत फेकून द्यायचा आहे? मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज असं नका करू. एकदा विचार करा ना शांतपणे. हे बाई, तू काही बी सांग, मला माझ्या पुरीचा बाजार मांडायचा नाहीये. माझी पोरगी कबड्डी खेळणार नाही म्हणजे नाही. आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ठीक आहे काका, राहील. तुमचं नाही, माझं नाही. ह्यावर आपण एक वेगळाच तोडगा काढूया. कसं आहे ना, मी पण एक कबड्डी प्लेअर आहे. काही स्पर्धा मी खेळली. सध्या लक्ष्मीला बाजूला राहू देत. तुमच्यात आणि माझ्यात एक कबड्डीचा सामना होऊन जाऊ दे. पण एका अटीवर. जर तुम्ही जिंकला तर लक्ष्मी परत कधीच कबड्डी खेळणार नाही. पण जर मी जिंकले तर लक्ष्मी शाळेच्या कबड्डी टीम मध्ये परत येणार आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग सुद्धा घेणार. आहे मंजूर? त्याचे
बाई माणसासोबत कबड्डी ए आपल्याला नाही जमणार. का घाबरला का भीती वाटतेय? अहो काय काका